हार्दिक स्वागत। चला विनंती असेल आपण सामना सुरुवात करणार आहोत। दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जातील, त्यानंतर जर पाहिले तर आपण मॅचला सुरुवात करणार आहोत। या पहिले देखील मॅच आपण अप्रतिम पाहिली। 8 जानेवारी ते 14 जानेवारी सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। 7 दिवस या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहणार आहोत थेट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून। आपण पाहत आहात ऐकत आहात आमदार चषक 2024, एक भव्य दिव्य मीरा भाईंदर परिसरातील एक नामांकित स्पर्धा। पंच मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसवत असताना एका बाजूला दीपक सर पाहायला मिळत आहेत, तर दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसवत असताना संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर NJ11 या संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल। त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला एकंदरीत जर पाहिलं तर रंगरूप रेषा आपल्याला पाहायला मिळते। आणि ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या टीमच्या माध्यमातून गोलंदाज पाहतोय, तो म्हणजे जश। आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग बॅटर टीम मीरा भाईंदर पत्रकार जे पाहायला मिळत आहेत। एका बाजूला जर पाहिलं तर रणवीर, दुसऱ्या बाजूला राजा, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। परंतु जश आहेत, जजच्या विरोधात खेळणं थोडंसं कठीण मैदानाचं राहील, कारण की एकंदरीत जर पाहिलं तर प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट ज्याला म्हटलं जातं, आणि सातत्यानं प्रॅक्टिसमध्ये असलेले खेळाडू। परंतु जर पाहिलं तर मीरा भाईंदर पत्रकार हा देखील संघ एक अप्रतिम संघ मानला जातो, परंतु या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागेल। पहिला चेंडू घेऊन गोलंदाज जज तयार। पहिलाच बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर सुंदर लाईन पाहायला मिळते सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। पहिला बॉल जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा जरूर होता, परंतु ऑफस्टिकच्या आतमधून या बॉलला पिचिंग केलं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते। स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय ते म्हणजेच रणवीरला देखील चांगली फलंदाजी करावी लागली या 6 षटकांच्या मॅचमध्ये। या पहिल्या डावामध्ये गोलंदाज तयार जश ओव्हर दी विकेटने फुल टॉस बॉल, फटका फसल्या, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल उडवण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या क्षणी बॉलला अडवलं जाते आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत। या दुहेरीच्या मदतीने जर पाहिलं तर स्टार्ट ऑफ द फाउंडेशन केले जाते, श्री गणेश केल्या जाते। टीम मीरा भाईंदर पत्रकार या टीमच्या माध्यमातून रणवीर आलेत आणि पहिलाच एकंदरीत जर पाहिलं तर सुंदर फटका सजवला, जणू काही असं वाटलं चौकार जाईल, आणि तिथून जर पाहिलं तर सुंदर बॅकअप आलं, ते म्हणजे डीप कव्हरमधून मिड ऑफला, आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूला कॅरी करण्यात आले। 2 धावा त्या ठिकाणी भेटतील। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केला जातोय। जश पाटील पुढच्या एकदा तयार होतील ओव्हर दी विकेटने, वेगवान ते सरळ लाईन त्यांची देखील पाहायला मिळते। ओहो, यावेळेला जर पाहिलं तर लेग लान्स करण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला अडवलं जाईल। शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, सहजरित्या चेंडूला कलेक्ट करतील, उचलून फेकी होईल। तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट केली जाईल, आणि या एकेरी धावणे संघाची धावसंख्या जर पाहिली तर 3च्या घरामध्ये चेंडू फेकून झालेत, ते म्हणजेच 3 भव्य दिव्य ट्रॉफीज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। गोलंदाज तयार। यावेळेला जर पाहिलं तर सिंगल डबल खेळण्याच्या नादामध्ये यावेळेला जर पाहिलं तर पहिला धक्का लगावला जातोय टीम मीरा भाईंदर पत्रकार संघाला। राजाला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने, विकेट गॉन होत असताना या ऐकूया डीजेला आणि लगेच येऊया या मॅचच्या दिशेने। मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आमदार चषक 2024 लोकसत्ता रिपोर्टर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मयूर ठाकूर खेळण्यासाठी जात आहेत, परंतु ही क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर सुंदर खेळी
त्यांच्या माध्यमातून साकारण्यात येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. जस्ट तयार झालेत ओव्हर दी विकेटने. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिलं तर फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं होतं, परंतु बॅट अँड बॉलचं कुठल्याही प्रकारचं समन्वय मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. जजची गोलंदाजी अप्रतिम राहिले आणि येणाऱ्या काही हंगामामध्ये जर पाहिलं तर जज देखील चांगल्या स्पर्धा गाजवतोय आणि यापुढे देखील गाजवताना दिसेल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल. 3 चेंडूमध्ये चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर चेंडूने टप्पा जर पाहिला तर थोडा उसळी घेतली आणि तिथून जर पाहिलं तर यष्टीरक्षका हातामध्ये सरसावला जातोय. पहा रिप्ले ॲक्शन. चांगली गोलंदाजी. यावेळेला जर पाहिलं तर स्विंग झाला. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळाला आणि तिथून जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 3च्या घरामध्ये 1 गडी गमावलाय. प्रथम फलंदाजी करत असताना मीरा भाईंदर पत्रकार हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 1 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुरुवात एकंदरीत चांगली होणे अपेक्षित आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आत्तापर्यंत जर पाहिलं तर रणवीरच्या माध्यमातून 3 चेंडू 3 धावा आल्यात. तर डेफिनेटली या वैयक्तिक 3 धावा एकंदरीत आपल्याला रणवीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुंदर इथं आपण पाहतो स्कोर कार्ड देखील यापुढे उभारणं गरजेचं असेल. आजच्या दिवसात देखील पहिला दिवस 8 संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून एक अप्रतिम संधी निर्माण करून दिली या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्या माध्यमातून. आणि तिथून जर पाहिलं तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक सामना आपल्याला एक सुंदर सामना आजच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळाला. 7 दिवस गेली स्पर्धा भरेल आणि खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर संघ या खेळताना देखील दिसतील. षटक क्रमांक 2ऱ्यामध्ये आलेत ते म्हणजे संदीप. एक अनुभवी गोलंदाज टीम जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल जर पाहिला तर कट करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 21 धावांवर सॅटिस्फाय त्या ठिकाणी व्हावं लागेल. या एकेरी धावण्यात संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये 5. संदीप देखील एक चांगले गोलंदाज आहे. कित्येक वेळा त्यांनी जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून दर्शवून दिले आणि या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर चांगली कामगिरी बजावतील ते देखील. परंतु स्ट्राईकला आता आलेत ते म्हणजेच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच मयूर यांना आपण पाहतो स्ट्राईक एंडला. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर ऑफ साईडला चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये पुढे सरसावतील आणि तोपर्यंत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव ही कंप्लीट करण्यात आले. एकेरी धावणे संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 5च्या घरामध्ये. 5 धावा एकंदरीत जर पाहिलं तर धाव फटकावरती लगावल्या गेल्या आहेत. गोलंदाज संदीप तयार. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग करतील तोपर्यंत पुढेच एकदा 1 धाव. जणू काही मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर सिंगल डबलला फोकस केलं जाते ते म्हणजेच मीरा भाईंदर पत्रकार या टीमच्या माध्यमातून. परंतु संदीपचं कौतुक करावं लागेल. आत्तापर्यंत त्याने 3 चेंडू फेकून झालेत षटक क्रमांक 2ऱ्यातील आणि 3 धावा या आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. संदीप पुण्याच्या एकदा तयार असतील. त्यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन पाहायला मिळते. सुंदर लाईन पाहायला मिळते. अप्रतिम लाईन अँड लेंथ आता मात्र पाहायला मिळते. यापुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच पहिला मॅच ज्याने जिंकली ओम प्रथम 11 घोडबंदर. विपक्ष टीम जर पाहिली तर रॉयल स्टनर या दोन्ही टीमला विनंती असेल टॉस करीता रेडी राहा. हो यावेळेला जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अशा प्रकारचे जर पाहिलं तर चेंडू सातत्याने संदीप हाताळतात आणि यावेळेला जर पाहिलं तर अप्रतिम ॲक्शन रिप्ले. चांगला चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर समोर टाकला होता, परंतु जरा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या आतमधून या बॉलला पिचिंग करण्यात आलं आणि तिथून जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता. चेंडू फेकून झालेत 5. सुंदर गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून. आणखीन एक तशाच प्रकारचा काही चेंडू रिप्ले ॲक्शन आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत. संदीपने चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा खर्च केल्या 3 आणि 3 एकंदरीत निर्धाव चेंडू टाकले. सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकात जसने 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याने मिळवला आणि दुसऱ्या षटकात संदीप 3 धावा खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून राहिली. विनंती असेल ओम प्रथम 11 घोडबंदर आणि दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल पहिला डाव संपला की लगेच टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे.
च्या माध्यमातून जे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळत आहेत गीता भरत जैन त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या संपूर्ण एकंदरीत मैदानासाठी जे भरपूर काही त्यांच्या माध्यमातून देण्यात आले त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. एक खरोखरच आमदार आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्याने आता मात्र जर पाहिलं तर 6 धावा या धाव फटकावरती लगावल्या गेल्या आहेत. नवीन गोलंदाज आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मिस्टर हितेश देखील एक चांगले गोलंदाज आहेत, परंतु स्ट्राईक एंडला रणवीर आहेत. 5 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत रणवीरच्या बॅटमधून आल्या आहेत आणि 6 धावा वैयक्तिक संघाच्या आहेत. ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू वेगाने निघून चाललाय. तत्पूर्वी जर पाहिलं तर बॅकअप मिळाले ते म्हणजे काऊ कॉर्नरमधून आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर रणवीरच्या माध्यमातून 2 धावा त्या ठिकाणी येताना दिसतील. या दुहेरीच्या मदतीने टीमची टोटल जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 8च्या घरामध्ये 8 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. रणवीर एकंदरीत जर पाहिलं तर या मॅचमध्ये चांगली फलंदाजी करतायत. सिंगल डबलवर भर देत आहेत, परंतु 6 षटकांच्या मॅचेसमध्ये 50 ते 60 धावा अपेक्षित आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. स्टेप आउट झाले. ऑन साईडला फटका सजवला. तत्पूर्वी जर पाहिलं तर जयेश आहेत त्या ठिकाणी. जयेश सेजवाल एक सुंदर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी होते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 1 धावी कंप्लीट करण्यात आली. एका धावेने संघाची धावसंख्या 9 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी जर पाहिलं तर हितेच्या माध्यमातून देखील फुलेलेंचा बॉल ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. पुणेच एकदा जर पाहिलं तर कावकोर क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर पुणेचे एकदा 1 धाव सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 10 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. फुलटॉस बॉल होता. फटका चाललाय तो म्हणजेच मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर झेल ड्रॉप झाले आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पुणेचे एकदा जवळपास जर पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. 1च धाव या एकेरी धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11च्या घरामध्ये. पहा आपण स्कोर कार्ड जर पाहिलं तर 11 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना मीरा भाईंदर पत्रकार टीम पाहायला मिळते. अराउंड विकेटने ऑन साईडला फटका चाललाय तो म्हणजेच जयेश त्या ठिकाणी आहेत. लॉंग ऑनला कुठलीच चुकी करणार नाही आहे. दुसरा धक्का टीम मीरा भाईंदर पत्रकार संघाला परतावं लागेल. मयूरला बॅक टू दी डगआउट. चेंडूमध्ये ते म्हणजेच मयूर यांनी आणि तिथून जर पाहिलं तर ते आउट झालेत, परंतु रणवीर आहेत अजून देखील ऑन द क्रीज. 8 चेंडूमध्ये त्यांनी 9 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जात आहेत ते म्हणजेच मिस्टर अजय यांना देखील जर पाहिलं तर चांगली खेळी करावी लागेल. आत्तापर्यंत जर पाहिलं तर 2.5 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीवर चालू असताना शेवटचा आणि एक अंतिम चेंडू इथून देखील शिल्लक असेल. गोलंदाज तयार. अराउंड विकेटने एक लेग लान्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट स्केवर लेगला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर त्या ठिकाणी 2 धावा डेफिनेटली कंप्लीट केल्या जातील. खरोखरच या ठिकाणी जर पाहिलं तर बाउन्स झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर चेंडू मागे गेला. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. या दुहेरीच्या मदतीने टीमची टोटल जर पाहिली तर जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 13च्या घरामध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 गडी बाद गेलेत आणि 13 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय मीरा भाईंदर पत्रकार संघ. मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय या मीरा भाईंदर परिसरामध्ये ज्याची याची कमतरता होती ती संपूर्ण पुरवली गेली ती म्हणजेच विद्यमान आमदार आपल्याला पाहायला मिळतात गीता भरत जैन यांच्या माध्यमातून सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. सकाळ सत्रात जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं एकंदरीत जर पाहिलं तर उद्घाटन समारंभ आपण पार पाडला. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. चौथ्यामध्ये आले ते म्हणजेच सचिन
पहिलाच बॉल जर पाहिला तर सुंदर फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट करण्यात आली आणि एकच धावेवरती त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल. आता मात्र 14च्या घरामध्ये थोडंसं जर पाहिलं तर धावा येणं गरजेचं होतं, परंतु धावा थोडंसं कमी येताना दिसत आहेत. ते म्हणजेच टीम मीरा भाईंदर पत्रकार टीमच्या माध्यमातून बॅटची कडा घेऊन बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजेच शॉर्ट थर्डमॅनला, आणि तत्पूर्वी जर पाहिजे तर 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवला जाईल, गॅदर केलं जाईल आणि फक्त एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आत्तापर्यंत जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 1च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 15. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अपील केली जाते परंतु नाही. यावेळेला जर पाहिलं तर पंच सांगतात त्या ठिकाणी जर पाहिलं तर डेफिनेटली ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जरूर, परंतु लेग बाईकच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक धाव आणि संघाची धावसंख्या पुढेच एकदा एकेरीने जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 16च्या घरामध्ये 16 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर भरपूर मेहनत राहिले. यावेळेला देखील जर पाहिलं तर फिल्डिंगमध्ये मिस्टेक करतात जरूर. पुढचे एकदा जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी येताना दिसेल. आणि खरोखरच आत्तापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये सिंगल डबलच्या साहाय्याने बऱ्याच धावा येताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत जाऊन पोचली गेली आहे 17च्या घरामध्ये आणि चेंडू फेकून झालेत जवळपास षटक क्रमांक 4थ्यातील ते म्हणजे 4. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला जर पाहिलं तर यष्टिरक्षक धावतात वेगाने, डायरेक्ट हिट जरूर झाला, बॅकअप मिळाले, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चुकी केली जाते. परंतु बॅट्समनच्या माध्यमातून कुठलीही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे. प्रत्येक बॉलवरती सिंगल जरी आली तरी चालेल असं मैदानाच्या आतमध्ये दर्शवून देतात. रणवीर आत्तापर्यंत जर पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 11 धावा केल्या आहेत आणि अजयने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा आणि टीमची टोटल जर पाहिलं तर 18 ही धावसंख्या या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू यावेळेला जर पाहिलं तर मनगटाच्या शाने फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. त्या ठिकाणी पुण्याची एकदा जर पाहिलं तर एक धाव आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. प्रथम फलंदाजी करत असताना मीरा भाईंदर पत्रकार या टीमची टोटल जर पाहिले तर जाऊन पोचले गेली आहे 19च्या घरामध्ये. 19 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. या ऐकूया डीजेला आणि पुढेच येऊया मैदानाच्या दिशेने. हार्दिक स्वागत. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मीरा भाईंदर पत्रकार या टीमची टोटल जर पाहिली तर जाऊन पोचली जाते ती म्हणजेच 19च्या घरामध्ये. गोलंदाज आलेत षटक क्रमांक 5व्या मध्ये आपण पाहतोय महेश. पहिला बॉल ऑन साईडला, सुंदर फटका, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात मिळेल. या एकेरी धावणे संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 20च्या घरामध्ये. सिंगल डबलने क्रिकेटमध्ये काही चालत नाही आहे आणि डेफिनेटली मोठे फटके येणं गरजेचं असेल. स्टेप आउट झाले ऑन साईडला, जबरदस्त लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि झेल ड्रॉप झाले. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रभातला आपण पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून झाली पाहिलं तर एकंदरीत झेल ड्रॉप झाली. हो, यावेळेला जर पाहिलं तर आतमध्ये येणारा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी आता मात्र कमबॅक केले जाते ते म्हणजे गोलंदाज महेशच्या माध्यमातून 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. संघाची धावसंख्या 21 झाले. 21 ही धावसंख्या धावफटकावर लगावली गेली. गोलंदाज तयार होतील. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडंसं उसडी घेतो. ऑन साईडला चांगला फटका जरूर वडवला. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जर पाहिले तर 22च्या घरामध्ये जाऊन पोचली जाते. पंचाची भूमिका देखील या मॅचमध्ये संपूर्ण अप्रतिम राहिले. गोलंदाज पुण्याचे एकदा तयार होतील महेश. ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, एका हातात कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर काय घडलं जाईल. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे गणेशच्या माध्यमातून अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. जणू काही असं वाटलं चौकार निघून चाललाय, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॅकअप हे क्रिकेटमध्ये अप्रतिम पाहायला मिळालं ते म्हणजे गणेशच्या माध्यमातून. जवळपास या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा कुठे ना कुठे वाचल्यात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर दुहेरीच्या मदतीने टीमची टोटल 24 झाले. शेवटचा एक अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटक क्रमांक 5व्यातील. गोलंदाज मयूर तयार होतील आणि स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच रणवीर.
हो, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेला जर पाहिलं तर फलंदाज बाद होतील आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24च्या घरामध्ये गडी गमावलेत आतापर्यंत, ते म्हणजे 2. मीरा भाईंदर पत्रकार ही टीम पाहतोय. हो सायना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, एकंदरीत विचार करायचा गेला तर या पुढची मॅच देखील दुसऱ्या डावातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ओम प्रथम 11 घोडबंदर, विपक्ष टीम जर पाहिली तर पाहायला मिळेल ती म्हणजेच रॉयल स्टनर या दोन टीमच्या माध्यमातून या पुढची आपल्याला लढत आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र आलेत ते म्हणजेच जश, ज्याने षटक क्रमांक पहिला हाताळलं, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र जर पाहिलं तर गोलंदाज तयार. पहिला बॉल जर पाहिलं तर वेगाने जरूर टाकल्या, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर सुंदर लाईन पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये जर जजची गोलंदाजी पाहिली तशाच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून, आणि जश एकंदरीत जर पाहिलं तर वेगवान गोलंदाज आहेत, वेगाने गोलंदाजी करणं जाणत आहेत, परंतु या मॅचमध्ये देखील महत्त्वपूर्ण गोलंदाजी त्यांनी केले. फुलटॉस होता, परंतु यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका सजवल्या. पुढेच एकदा जर पाहिलं तर डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. एके धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 25. एकंदरीत जर पाहिलं तर अझीमने जर षटकार मारला तर संकेत जे मात्र यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. पुढचे एकदा प्रतिम फटका पाहायला मिळतो. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 26च्या घराने. एकंदरीत जर विचार करायचा गेला तर सिंगल डबलला या ठिकाणी फोकस जरूर केले, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये षटकार चौकार ज्या ज्या वेळेला येतात त्या वेळेला मॅचेस पाहण्यासाठी मजा येते. लेग लान्स करण्याचा प्रयत्न, फटका बसला. या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल. आणखीन एक धक्का टीम मीरा भाईंदर पत्रकार संघाला, सुंदर झेल जजच्या माध्यमातून. देखील शिल्लक असेल. 3 विकेट एकंदरीत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट्स गमावलेत. ते म्हणजेच मीरा भाईंदर पत्रकार या टीमने जवळपास जर पाहिलं तर प्रॅक्टिस नसल्या कारणाने हा प्रॅक्टिसचा अभाव हा क्रिकेटमध्ये दिसतोय. गोलंदाज तयार. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन आणि जश एक प्रतिम गोलंदाज आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ते म्हणजेच अनिल आलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक अंतिम चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. अझीमने एका चेंडूत एक धाव केले, परंतु अनिल आहे स्ट्राईकवरती. शेवटचा बॉल वरती विकेटने. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन. चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं मीरा भाईंदर पत्रकार या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 4 गडी बाद. एकंदरीत 26 आणि 27 धावेंचं या ठिकाणी उद्दिष्ट असेल. चला, दोन्ही टीम रेडी आहेत का? आपण टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला जर पाहिलं तर टीम ओम प्रथम 11 घोडबंदर, विपक्ष जर पाहिलं तर रॉयल स्टनर या दोन्ही टीमला विनंती असेल टॉस करत या.
लक्षात ठेवा या ठिकाणी जर पाहिलं तर 4 टीम येतील वरती, त्यानंतर ड्रॉ केला जाईल आणि त्यानंतर जी नावं येतील त्यानुसार या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवण्यात येईल. आमच्यापर्यंत नियम या ठिकाणी जर पाहिले तर या स्पर्धेच्या माध्यमातून सांगण्यात आलेत. या स्पर्धेचे काही नियम आपण पाहिलेत राखून ठेवलेले आहेत, ते तुमच्यापर्यंत आम्ही सांगतोय. 36 चेंडू आणि 27 धावा या विजयाकरिता लक्ष असतील. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई आता मात्र किती चेंडूमध्ये फिनिश करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच मनीष सर देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल, 4 संघ पुढे येतील आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुढची प्रक्रिया केली जाईल. ओव्हर टू यू मनीष पाटील सर. चला धन्यवाद. तर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत हेमंत पाटील सर. खूप चांगला अनुभव आहे हेमंत सर आपल्याकडे आणि अनुभवाचीच या ठिकाणी गरज आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपण कव्हरअप करता, कॉर्पोरेट इव्हेंट्स आपण कव्हरअप करता, ती चर्चा आपण करूया. टार्गेट किती अगोदर सांगूया. 27 धावांचं लक्ष आहे, 36 चेंडूंमध्ये पूर्ण करायचं आहे आणि पाहूया त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला जेम्स बॉन्ड आपल्याकडे वेळ नाही आहे. या पुढचे 2 सामने षटकांची कटौती करून करावे लागतील, लक्षात घ्या मित्रांनो. प्लीज 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 जश आपल्याकडे वेळ नाही आहे, प्लीज लगेच मैदानात जा, कारण 2 मॅचेस आम्ही बघा तुमचा सामना संपल्यानंतर आम्ही ठरवू की पुढचे 2 मॅचेस किती षटकांचे होतील, त्यामुळे हा सामना पूर्ण होणं आवश्यक आहे. चला 2 बॅटर्स लगेच या मैदानाच्या आतमध्ये. 27चं टार्गेट. हेमंत सर वेलकम. बिल्कुल जल्द कीजिए, टाइम के बारे में सहयोग दें. जितना टाइम आप बचाएंगे उतने आने वाली जो मैचेस है ज़्यादा और की खिलाई जाएंगी, तो टाइम के बारे में सहयोग दें. 27 का टारगेट है मुकाबला जीतने के लिए. बहुत ही आसान सा टारगेट, 6 ओवर का मुकाबला, लेकिन 6 ओवर में ज़्यादा रन बनाए नहीं मीरा भाईंदर पत्रकार टीम ने, और सिर्फ 26 रन बनाए. 27 का टारगेट है मुकाबला जीतने के लिए. बहुत ही आसान सा टारगेट. लो टोटल मुकाबला आप देख रहे हो मीरा भाईंदर पत्रकार बनाम जेम्स बॉन्ड राय के बीच. जेम्स बॉन्ड राय ने बहुत ही अच्छी नाम की तरह गेंदबाजी और फील्डिंग की पहली इनिंग में. नाही, पत्रकारांचा मी कौतुक करेन की त्यांच्याकडे तितका अनुभव नव्हता क्रिकेटचा, पण त्यांच्याकडे एक सूचना आली, नगीन जैन पोचले आणि त्यांनी सांगितलं की पत्रकार बांधवांना तुम्ही खेळाल का, तर लगेच त्यांनी होकार दिला आणि कुठलाच सराव नसताना एक चांगला 6 षटकांचा खेळ त्यांनी खेळ का, ते देखील महत्त्वाची बाब राहिले. बिल्कुल बिल्कुल समय नहीं रहता है पत्रकारों के पास आज के समय में, बहुत ही बिजी समय में, शेड्यूल में ये समय निकाला उन्होंने और ये मुकाबला खेलने के लिए है. और क्रिकेट से कोई भी दूर नहीं रहता है, क्रिकेट खेल ही ऐसा है. मुकाबले की यहाँ पर शुरुआत होते हुए गेंदबाजी के लिए आ चुके हैं गेंदबाज रणवीर गेंदबाजी के लिए तैयार. जश स्ट्राइक इन के ऊपर, जयेश नॉन स्ट्राइक इन के ऊपर. 27 का टारगेट. बैकफुट पे चले गए, शॉर्ट आर्म पुल कर दिया, डीप मिड विकेट की दिशा में गेंद चले गई बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए. पहले गेंद के ऊपर चौका आता हुआ जश के बल्ले से. वे चले गए थे, शफल क्रॉस हुए थे. बहुत ही अच्छा शॉट और बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पर जेम्स बॉन्ड राय टीम की. फुल टॉस गेंद स्लॉक स्वेप कर दिया और इस गेंद को भी भेज दिया डीप स्क्वायर लेग की दिशा में बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौके आते हुए जश के बल्ले से. फॉलो करूं ट्विटर पे, टैग करूं फेसबुक पे तेरे को. ऐसा लगता है टाइम बचाया जाएगा, ज़्यादा बड़ा टारगेट नहीं है, 27 का टारगेट है, और जितना टाइम हम बचाएंगे उतने ज़्यादा ओवर का मुकाबला, अगला मुकाबला खेलने को मिलेगा. ओ फोर्स किया इस वक्त इनफील्ड के ऊपर से, एक्स्ट्रा कवर में मिस फील्डिंग और ये गेंद चलेगी बाउंड्री के बाहर. लगातार 3 गेंदों में 3 चौके जड़ चुके हैं बल्लेबाज जश. बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी, अटैकिंग बल्लेबाजी. इस चौके के सहारे टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 12 रन.
फिर से एक बार देखना है गैप ढूंढते कि नहीं, नहीं सीधे फील्डर को ढूंढ लिया इस वक्त कवर की दिशा में, अच्छी फील्डिंग, लेकिन एक रन यहाँ पर पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने। इस एक रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 13 रन। जयेश अब स्ट्राइक एंड के ऊपर, उल्टा गेंद स्वंग कर दिया इस गेंद को और भेज दिया डीप बैकवर्ड ऑफ द स्क्वायर लेग बाउंड के बाहर, सीधे 6 रन के लिए। फॉलो करो ट्विटर टीम का स्कोर अब जा चुका है जंप्स बॉन्ड राइट टीम का 19 रन बिना कोई विकेट खोए। 8 रन दूर रिवर्स शॉट खेलने की कोशिश, यहाँ पर छूके बल्लेबाज प्लेन मिस। ओवर की समाप्ति होती हुई और पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है जंप्स बॉन्ड राइट टीम का 19 पर कोई भी विकेट नहीं है। 5 ओवर अभी भी शेष और 5 ओवर में सिर्फ 8 रन की दरकार मुकाबला जीतने के लिए। बहुत ही आसान मुकाबला जेम्स बॉन्ड राइट टीम के लिए। ये टोटल मुकाबला आप देख रहे हो। बिल्कुल समय यहाँ पर दिया अपना बिजी शेड्यूल में पत्रकार मीरा भाईंदर ने अच्छा क्रिकेट दिखाया, प्रयास अच्छा था उनका, लेकिन उतनी प्रैक्टिस नहीं है। प्रैक्टिस होनी चाहिए क्रिकेट में तो भी आप अच्छे क्रिकेट खेल सकते हो, लेकिन बिल्कुल सराहना करनी पड़ेगी इस मीरा भाईंदर पत्रकारों की जिन्होंने इतने बड़े टूर्नामेंट में पार्टिसिपेट किया है। दूसरे गेंदबाज मयूर गेंदबाजी के लिए आ चुके हैं सामने वाले छोर से। जश के लिए पहली गेंद ऑन साइड में खेलना चाहते थे, डाउन द लेग गेंद थी, वाइट का इशारा अंपायर का। 1 रन का इजाफा होता हुआ टीम के खाते में स्कोर जा चुका है अब स्कोर बोर्ड के ऊपर 20 रन। 7 की दरकार मुकाबला जीतने के लिए। आसान सा लक्ष्य है अब जेम्स बॉन्ड राइट टीम के सामने इस मुकाबले को जीतने के लिए। फिर से तैयार, अगली गेंद लेके मयूर, हाफ ट्रैकर पुल कर दिया, डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से गेंद निकल गई, एक टप्पा खाते हुए बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए। मुकाबला जीतने के लिए जल्दी मुकाबला खत्म करेंगे जेम्स बॉन्ड राई की टीम। जिस प्रकार उनका नाम है उस प्रकार यहाँ पर उनका क्रिकेट का ऑफ लेग स्टंप के बाहर वाइट का इशारा, ये अंपायर द्वारा 1 रन और जुड़ता हुआ टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 25 रन। 2 रन की आवश्यकता जीत के लिए। फिर से एक बार ये क्या इशारा अंपायर का, नो या वाइट? चला पुढचा सामना जो खेळला जाणार आहे तो घोडबंदर वर्सेस 1 रन दूर, अच्छा शॉट, हुक कर दिया, गेंद को भेज दिया डीप बैकवर्ड ऑफ द स्क्वायर लेग की दिशा में, बाउंड्री के बाहर। जश ने अच्छा शॉट खेला और इस मुकाबले को जीत लिया है जेम्स बॉन्ड राई टीम ने। कांग्रेचुलेशन जेम्स बॉन्ड राई एंड हार्ड लक मीरा भाईंदर पत्रकार। लेकिन बहुत ही बिजी शेड्यूल में आपने जो टाइम दिया और इतने बड़ी टूर्नामेंट में पार्टिसिपेट किया था, यही बड़ी बात है आपके लिए। एक्झॅक्टली, खूप चांगला वेळ त्यांनी व्यतीत केला। बिझी शेड्यूल असतं, 24 तास काम असतं पत्रकारांचं, पण तरी देखील क्रिकेटसाठी ते एकत्र आले आणि एका मैदानावर खेळले। तर तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, आपण एक चांगलं क्रिकेट खेळलं। जेम्स बॉन्ड राई हा संघ पुढच्या फेरीत दाखल झालेला आहे। एकूण 4 संघ पुढच्या फेरीत दाखल झालेले आहेत। ओम प्रथम घोडबंदर, उत्तन बॉईज उत्तन, जेम्स बॉन्ड राई आणि एका बाजूला असेल रॉयल स्टनर्स, हे 4 संघ पुढे पोहोचलेले आहेत। मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे तो जश, ज्यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलं, 2 विकेट घेतले,
5 रन सुद्धा दिले होते आणि बॅटिंग करत असताना 21 रन केले. सो जज इज द मॅन ऑफ द मॅच.